3 माणसं तुम्ही तर टाकायला एक जण आहे, 1 नंबरचं तुमचं इथं आउटलेट बाहेर पडतं, त्याला आपण ड्रायव्हर खाली खाली नाही करते आणि 2 नंबरचं खाली जातं. जर इन केस याच्यामध्ये एखादा पीस राहिला तर आपण ह्याला हे करतो, त्याला वर जर दिलं म्हटलं हे निघून जातं थोडं. सेम ह्याला पण खालच्याला पण इथूनच ऑप्शन आहे, खालच्याला पण आपण इथूनच केलं बरं. आणि इकडल्याला इकडून ऑप्शन केलं. फक्त 3 माणसं असते तुमची, 3 माणसं तुमची एक तासात तुमचं 12, 12, 15 पर्यंत गर्दी माणसं असं तेवढं फास्ट होतं, मजूर तेवढं नाही, पण गर्दी माणसं तेवढं घरगुती तुम्ही वापरू शकता. आणि त्याला काय साईडला आपण ते गोड्याला स्टँड पण बनणार डायरेक्ट पूर्ण म्हणजे काय आपण आधी काय होतं जे काय पर्यंत एवढंच नाही वाटतं. ह्याला कसं होतं ते म्हणजे ते विषय नाही, पण निवडायचं मात्र काय सगळ्यात सेम असल्यामुळे टेक्निकली निवड म्हणजे एकदम प्रॉपर वेळ वाचते, मजूर करतो असताना जे काही नेक्स्टिंगचं आहे ते ह्याच्यामध्ये तो तुम्हाला येईल. आणि हे कम्प्लीट तुमच्या गरजेनुसार आपण तुम्हाला अजून हायर पाहिजे किंवा वीड वगैरे जास्त आहे काय 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 8-10 एकरापर्यंत ठीक आहे तुमचं कांदा तुम्ही काय करत नाही तर ते आमच्याकडे अजून पण वेगळं पण बनवतात. यातनं आपण कन्व्हेअर बेल्टवाला पण बनवतो, रोलरवाला पण बनवतो. तर हे सेमी ऑटोमॅटिक झालं, फुल्ली ऑटोमॅटिक पण बनवतात म्हणजे लोडरचं कन्व्हेअर बेल्टवाला सगळ्या गोष्टी कस्टमाइज 2-3 ग्रेड होते.